कलियुगात एक गोष्ट सर्वात जास्त दुःखावते. लोक तुमचा चेहरा बघून बोलतात, पण तुमचं मन, तुमची वेदना, तुमचं खरं सत्य कुणालाही जाणून घ्यायचं नसतं. आजची कथा अशाच एका मुलाची. जगानं त्याला कमी लेखलं. मैत्रीचं नाटक करणारे लोक सोडून गेले. घरात ताण, बाहेर दुःख. तो दिवसागणिक तुटत चालला होता. एक दिवस त्याने स्वतःलाच विचारलं, मी एवढा वाईट आहे का? माझं ऐकणारं कुणीच नाही का? त्या रात्री एकटा रानाकडे चालत असताना मनात इतका भार होता की श्वासही जड झाला होता. पण अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक आली. जणू कोणीतरी पाठीवर हात ठेवला. आवाज कोणाचा होता माहीत नाही, पण शब्द अगदी स्पष्ट होते. बाळा, जग ओळखत नसतं, पण मी ओळखतो तुझं मन. त्या एका क्षणात त्याच्या छातीतला ताण हलका झाला. अश्रू तरळले, पण मन शांत झालं. कारण तो जाणून गेला, बाळूमामा त्याच्या सोबत आहेत. चमत्कार म्हणजे आकाश फाटणं नसतं. चमत्कार म्हणजे तुटलेल्या मनाला आधार मिळणं, हरलेल्या माणसाला नवीन शक्ती मिळणं आणि नशिबाला पुन्हा चालायला लावणं. जिथे जग किंमत देत नाही, तिथे मामा मनाची ओळख घेतात. आणि म्हणूनच म्हणतात की मामांच्या दारी गेल्यावर कोणी एकटा राहत नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या थकलेल्या मनात नवीन शांतता आणेल आणि सांगेल, तुमची किंमत जगाला नसेल कळली, पण मामा तुम्हाला मनापासून ओळखतात. जय बाळूमामा.